नमस्कार. शटर स्क्रीनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आशा आहे तुम्ही सगळे खुश आहात आणि सुरक्षित आहात. आपल्याला माहिती आहे, भावना ही मानवजातीला मिळालेली देणगी आहे. ते आपलं सौंदर्य आहे. पण भावनांचं एक वैशिष्ट्य असं आहे, की त्या आपल्याला बांधून ठेवतात. त्यामुळे बऱ्याचदा एखाद्याच्या उद्ध्वस्तीकरणालाही त्याच कारणीभूत असतात. त्यामुळे भावभावनांना समजून त्यांना योग्य पद्धतीने हाताळता येईल का, हे बघूयात. इमोशन्स आर क्विकर दॅन थॉट्स. म्हणजेच विचारांच्या पेक्षा भावना गतिमान असतात. आपण कधी असा अनुभव घेतलेला आहे का? अचानक भीती वाटली किंवा हसू आलं, म्हणजेच एखादी क्रिया घडण्यापूर्वी त्याची चाहूल म्हणून प्रतिक्रिया बाहेर पडते आणि नंतर आपल्या लक्षात येतं की या भावना का जाणवल्या होत्या, याच्या मागचं कारण काय आहे. कधी कधी भावनेच्या भरात दिले गेलेल्या प्रतिक्रिया ह्या विनाकारण होत्या असंही जाणवायला लागतं. पण हे रिअलायझेशन येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते याची कल्पना येते. आपलं मन हे अशाच पद्धतीने काम करत राहत आणि जेव्हा भावनांना आपण आवर घालण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यांना शिफ्ट करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ती प्रोसेस थोडी वेळखाऊ असते किंवा सहज सोपी नसते. कारण भावना जास्त ॲक्टिव्ह असतात आणि त्या बदलताना हा बदल लवकर स्वीकारतात. त्यामुळे विचार लवकर बदलतात पण भावना लवकर बदलत नाही. निगेटिव्ह इमोशन्स लास्ट लॉंगर दॅन पॉझिटिव्ह वन. नकारात्मक भावभावना आपण पुन्हा पुन्हा अनुभवतो, कारण इथे थ्रेट करणाऱ्या गोष्टी सतत जाणवत असतात. इमॅजिनेशन्स अँड रियालिटी याला एकच मानून आपला मेंदू काम करत राहतो आणि नकारात्मक भावना या जास्त शक्तिशाली असल्यामुळे त्या दीर्घकाळपर्यंत त्यांचं अस्तित्व टिकवून ठेवतात. इमोशन्स कॅन बी कॉन्टिजियस. बऱ्याच वेळेस सबकॉन्शियसली आपण इतरांचे इमोशन्स कॅरी करायला लागतो. जसं थोड्या वेळासाठी एखाद्याच्या सहवासात राहिलो की त्याच्यासारखं वागणं बोलणं त्याचप्रमाणे त्याच्या भावनाही आपण मिरर करायला लागतो. हे सगळं आपोआपच होत असतं. यासाठीच मी सबकॉन्शियसली असं म्हणाले. तुम्ही हा अनुभव घेतलाच असेल. एखादी व्यक्ती उदास किंवा हार्टब्रेक फिलिंगमधून जात असेल तर तुम्हालाही त्या फिलिंग्स जाणवायला लागतात. कॉन्शियसली तुम्हाला ते कदाचित पटकन जाणवणार नाही, पण अनकॉन्शियस लेवलला ह्या गोष्टी आपण जाणवत असतो. आपण त्याच झोनमध्ये जगायला लागत असतो. आता हे निगेटिव्ह फिलिंग्सच्या बाबतीत झालं, पण असंच पॉझिटिव्ह फिलिंग्सच्या बाबतीतही असतं. जर तुम्हाला आनंदी लोकांच्या सहवासात राहायला ठेवलं तर तुम्ही त्यांच्यासारख्या भावभावना अनुभवायला लागता. त्यांच्या भावनाही तुम्ही मिरर करायला लागता. यासाठीच आपल्याला सकारात्मक आणि आनंदी माणसांच्या सहवासात राहायला पाहिजे असं म्हटलं जातं. फेशियल एक्सप्रेशन्स इन्फ्लुएन्स द फिलिंग्स. म्हणजेच काय, तुमच्या चेहऱ्यावरचे भाव हे तुमच्या भावना व्यक्त करत असतात. कधी तुम्हाला कोणी म्हटलं आहे का, तुझ्या चेहऱ्यावरून मला तुझ्या मनात काय चाललं हे कळतंय? अगदी तसंच. कारण बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही, पण आपल्या चेहऱ्यावरती आपलं टेन्शन असेल, आपला आनंद असेल, जे काही असेल ते लक्षात येत असतं. त्या भावांवरनं आपल्या भावना काय आहेत हे लक्षात येत असतं. हेच आपण चांगल्या पद्धतीने सुद्धा वापरू शकतो. म्हणजे जर आपल्या चेहऱ्यावर आपण खोटं खोटं हसू आणलं तर मेंदूला एक माहिती मिळते आणि त्या माहितीद्वारे आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. म्हणजेच काय, तर तुम्ही आता सध्या हास्य योगा वगैरे ऐकलं असेल, तर याच्या मागचा उद्देशच हा असतो की तुम्ही जेव्हा हसता किंवा तुम्ही जेव्हा आनंदी असता, तुमच्या बाहेरून जेवढं तुम्ही खुश राहण्याचा प्रयत्न करता तेवढाच आतमध्ये मेंदूला मेसेज मिळतो की इथे आता सुरक्षित वातावरण आहे किंवा आनंदी वातावरण आहे आणि मग तो त्या पद्धतीने काम करायला लागतो. यालाच म्हणतात इमॅजिनेशन किंवा मेंदूला सक्रिय करण्याची पद्धत. म्हणूनच आज हास्य योगाचं काम मोठ्या पद्धतीने चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं. अनएक्सप्रेस्ड इमोशन्स आर नेव्हर फेड. म्हणजेच काय, आपण जेव्हा एखादे इमोशन्स आपण ज्या सप्रेस करतो त्या सप्रेस होतात, पण त्या निघून जात नाहीत किंवा त्या रिलीज झालेल्या नसतात. त्यामुळे होतं काय की आपल्या ज्या अनएक्सप्रेस भावना ज्या आहेत त्या तशाच दबून राहतात आणि त्या कधी ना कधी उफाळून बाहेर येतात. म्हणजे आपण एखाद्या स्प्रिंगचं उदाहरण घेऊया. स्प्रिंग जितकी आपण दाबून ठेवू तितकी ती दाबली जाते, पण एखाद वेळेस चुकून जरी आपला हात किंवा आपलं जे प्रेशर थोडंसं जरी रिलीज झालं तर ती खूप मोठ्या पद्धतीने उडते किंवा ती तिथून बाहेर पडते. तर त्याचप्रमाणे भावनांचं सुद्धा असतं. जेवढ्या तुम्ही त्या भावना सप्रेस करता तेवढंच तुम्हाला
त्या दबल्या गेल्यामुळं ज्यावेळेस त्यांना मोकळी वाट मिळते त्यावेळेस त्या मोठ्या प्रमाणावरती बाहेर पडतात. कधी कधी ह्या बाहेर नाही पडलेल्या भावना सुद्धा आपल्यासाठी खूप घातक असतात. म्हणजे याच्यामुळे खूप साऱ्या मानसिक आजारांना तर आपण आमंत्रण देतोच, म्हणजे एन्झायटी, डिप्रेशन सारखे आजार तर होतातच, पण ह्याचे शारीरिक दुष्परिणाम पण होत असतात. म्हणजे ह्याचे शरीरावरती सुद्धा वाईट परिणाम होत असतात, जसं की थायरॉइड असेल, डायबिटीस असेल, याच्या मुळाशी सुद्धा ह्या व्यक्त न केलेल्या भावभावनाच असतात. त्यामुळे शक्य तेवढं, शक्य तिथे तुमच्या भावनांना वाट करून द्या, मोकळं करून द्या, त्यांना रिलीज करा, जेणेकरून तुम्ही एक छान फ्रेश वातावरणात पुन्हा नव्याने सुरुवात करायला तयार राहाल. आता जेव्हा तुमच्याकडे एखादी व्यक्ती येईल जी त्याच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करेल, अशा व्यक्तीला तुम्ही व्यक्त होऊ द्या. मी यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये पण बऱ्याचदा बोललेले आहे की जर तुमच्याकडे कोणी काही व्यक्त करायला येत असेल, तुमच्याशी बोलायला येत असेल, तर त्याला बोलू द्या, त्याला ऐकून घ्या. आपल्याला घाई असते व्यक्त होण्याची, त्वरित सल्ला देण्याची. पहिले त्याला शांतपणे ऐकून घ्या आणि मग त्याच्यावरती तुम्ही बोलायला सुरुवात करा. आपल्याला असं असतं की आपण पटकन एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार असतो, पण नेमका प्रश्न काय आहे हाच आपण समजून घेत नाही. बऱ्याचदा लोकांना त्यांचे प्रश्न माहिती असतात, त्याची उत्तरही त्यांना माहिती असतात, फक्त त्यांना गरज असते कोणीतरी ऐकून घ्यायची, म्हणून ते तुमच्याजवळ आलेले असतात. तर अशी कुठली व्यक्ती जर तुमच्याकडे येत असेल, तुमच्याजवळ ती व्यक्त होत असेल, तर प्लीज तिला शांतपणे ऐकून घ्या. तिला मध्येच टोकून तुमचं परत प्रवचन सुरू करू नका, कारण बऱ्याचदा प्रवचन ऐकण्याच्या मानसिकतेत कोणी नसतं. क्राईंग इज अ कामिंग इफेक्ट. म्हणजेच काय, कधी कधी परिस्थिती आपल्या हातात नसते किंवा परिस्थितीपुढे आपण हात टेकलेले असतात. सगळे शर्तीचे प्रयत्न करून आपण थकून गेलेलो असतो आणि मग कधी कधी खूप रडायला येतं, कारण बऱ्याचदा आपण व्यक्त होणंही टाळत असतो. तर अशा वेळेस रडून घ्या, मोकळं व्हा. बऱ्याचदा रडून मोकळं झाल्यानंतर मनाला एक शांती मिळते. तुम्ही कधी ऐकलंय का की आज खूप रडले त्यामुळे आज छान वाटतंय, मला शांत वाटतंय? रडणं हे कमजोरीचंच लक्षण आहे असं नाही, किंवा ओटसूट रडायलाच पाहिजे असं नाही. पण ज्या वेळेस गोष्टींचा अतिरेक झालेला असतो किंवा आपल्याला काही उपाय सुचत नसतो, कधीतरी आपण भावनांना वाट मोकळी करून दिलेली चांगली असते. कारण रडणं हे कमजोरीचं लक्षण नाहीये, तर कधी कधी रडणं हे थेरपी सुद्धा असू शकतं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा, इतरांबरोबर शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.